काय ग भारी मेकअप केलाय ग? हा तुझ्या हाताने केलाय का मेकअप? हा काय काय लिपस्टिक लावली, अजून काय केलं? भांग पाडला, अजून पावडर लावली, अजून बस. हॅलो नमस्कार, मी सुवर्णा. स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर चला आता संध्याकाळचे 7 वाजलेले. व्हिडिओला आत्ता सुरुवात करते आणि आज माझ्या किचनमध्ये काय झालं तुम्हाला दाखवते. 2 मिनटं. हे बघा, इथलं जे होतं ना ते तुटून खाली पडलं. मी काय दुपारी 2 वाजता घरी जेवण करायला आले तेव्हा तर नव्हतं काही. जेवण करून गेले ना, आत्ता जेव्हा घरी आले ना तेव्हा बघितलं किचनमध्ये आले तर हे असं पडलेलं होतं खाली. मी पण मला काय आधी लक्षातच आहे ना हा तुकडा कशाचा पडलेला आहे, व हा तुकडा इथं कसं काय आला. वरती काय मी लक्ष नाही दिलं, पण मग नंतर माझं लक्षात आलं का ह्याच कलरचा तुकडा आहे. वरती बघितलं तर मग इथला तुकडा तुटून गेला. असं काय किचनमध्ये झाले आज. मग कसं काय तुटला हे तर काय मला माहीत नाही, कारण मी घरी नव्हते. दुपारी जेवण करून गेले 2 वाजता, तेव्हा तर काही नव्हतं. पण आता संध्याकाळी आल्यानंतर बघितलं ते. तर चला देवपूजा वगैरे झाली, स्वयंपाक करायचा आहे. आणि आज ना माझ्या आत्याची मुलगी आली होती भेटायला, तर व्हिडिओ काय घेतला नाही. आता प्रत्येकजण काय व्हिडिओमध्ये येत नाही, पण तिनं माझ्यासाठी काय काय आणलं ते तुम्हाला दाखवते. एवढं सारं दूध घेऊन आली. ती दुपारीच आली होती, मी जेवण करायला जेव्हा घरी आले ना तेव्हाच आली होती. मी ते दूध तापून ठेवलं. इकडे एक दह्याचा डबा घेऊन आली. एवढं सारं दही आणलं, कारण तिच्या आहे ना घरच्या गाई आहे ना, त्याच्यामुळे तिच्याकडं दही दूध खूप राहतं. आणि दूध काय आम्हाला घरात कोणालाच चालत नाही. आमच्या घरात कधी चहा पण होत नाही आणि आम्ही दूध पण खाते नाही, कोणी पेत पण नाही. पण ठीक आहे, या दुधाचं मी आता दहीच बनवील, कारण घरात कोणाला चहा कधी आमच्या घरात होतच नाही. आणि दुधाचा विषय येत नाही. कोणी पाहुणे आले तरच चहा होतो. मग पाहुणे आले तेवढ्यापुरतं आपण दूध पिशवी घेऊन येतो चहापुरती. असं तर कंटिन्यू कधी घरात कधी चहा होत नाही. आणि बघा एवढी सारी लिंब घेऊन आली आणि खूप सारा लसूण आणला आहे, तुम्हाला दाखवतेच. एवढा लसूण आणला, दह्याचा डब्बा, दूध, परत लिंब, परत माझ्यासाठी भत्ता. भेटायला आली होती ती काही व्हिडिओत आली नाही. दुपारी तिला वेळ पण नव्हता. 10-15 मिनटं थांबली आणि लगेच गेली ती. आणि प्रत्येकजण व्हिडिओ होते येईल ना, आपल्याला परत प्रत्येकाला असं बळजबरी नाही करू शकत का आपण व्हिडिओ या म्हणून. मी काही व्हिडिओ घेतला नाही, पण मग तुम्हाला आत्ता दाखवते मी काय काय आणलं तिनं. ठेवून तुझ्या हाताने फ्रीजमध्ये ठेव ना. ते ठेव. त्याचं झाकण ग पाते ठेव. आता स्वयंपाक करायचा आहे. स्वयंपाक करून घेते. मस्त आहे ना आज आंब्याचा रस, उकडलेल्या बटाट्याची भाजी आणि चपात्या. रसाबरोबर चपातीच खाणार आहे आम्ही. तर चला आता मी स्वयंपाक करून घेते. पहिले बटाटे उकडायला लावून देते, मग बाकीच्या स्वयंपाकाची तयारी करते. इथं बघा एक साईडला नाही मी बटाटे ना भाजी बनवण्यासाठी उकडायला कुकरला लावून दिले. आंबे ना चांगले स्वच्छ पाण्याने धुवून घेतल्यानंतर लगेच आंबे कट करायला घेतले, कारण रस बनवायचा होता. तर कट करता त्याच्यात एक आंबा खराब निघाला, मग मी तो साईडला टाकून घेतला. मस्त रस तयार करून झालाय छान असा. बघा रस झालाय. इकडे बटाटे उकडलेले. आता रस फ्रीजमध्ये ठेवून देते थंड होण्यासाठी आणि बटाट्याची भाजी करून घेते. कशाला बोलली होती विनाकारण वय इकडं मध्ये पाऊस चालू आहे ना. बटाट्याच्या भाजीसाठी छान असा कांदा परततोय. इकडे एक साईडला भात पण केला, कारण आहे त्याच्याबरोबर आहे ना
सकाळची गवारची भाजी शिल्लक आहे. मी याच्याबरोबर भात पीठ पण मळून ठेवलेलं आहे. इकडे बटाटे कट करून घेतलेले, हिरवी मिरची आणि लसूण तो पण दळून घेतलेला आहे. तर कांदा चांगला झाला परतून झाला आहे आपला. त्यामध्ये ना रेंगीचं वाटून टाकलं. वरतून थोडीशी हळद, त्यामध्ये ना थोडंसं मीठ टाकून घेते आणि आपले बटाटे बटाट्याची भाजी तयार झाली. आणि बाहेर पाऊस पडतोय आणि घरात गरम होते बघा, घाम किती आलेला आहे मला. आता राहिल्या चपात्या, तर चपात्या करून घेते. चपात्या केल्यानंतरच तुम्हाला भेटते. चला स्वयंपाक झाला आहे. जरा स्वयंपाक लवकर झाला, असं 8 वाजले. गरम पण होते, बाहेर पाऊस पण चालू आहे. जरा वेळ बसते मी आता. थोड्या वेळाने जेवण केलं लगेच मी करणार. बराच वेळ जेवण करायला, ते स्वयंपाक लवकर करून घेतलं मी आज. भूक लागली, जेवण करायचं आहे. तर फायनली 9 वाजले होते. आम्ही जेवण करायला बसलो होतो सर्वजण. तर आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. भेटू होती व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्हाला सर्वांना बाय बाय.